हाय सगळ्यांना. आज आम्ही आलेलो आहोत गार्डनला. हा? नाही 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 नाही, याला सांगते मीच वरडते मरणाचं केस काप म्हणून. कुंकड जातो दादा. ठीक आहे, तुझी तू आजच्या माझ्या हा ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी दाखवते इकडं काय काय आहे आमच्या इकडं गार्डन मध्ये. चला, काय आहे ह्याच्यात? कचऱ्याच आहे. दादा तू तिथं बस, तिथं इकडून येते ना. बघितलं का? एवढं छान गार्डन आहे ना हे. खूप मस्त गार्डन आहे आणि खूप चांगलं वाटते. वॉकिंग साठी खूप चांगलं आहे. इकडे सगळे येतात वॉकिंग करायला. चू 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 चू. कुठं आहे काय माहिती. लहान मुलांसाठी तर खूप छान आहे बरं हे खेळायला. आज मी पूर्ण दाखवणार आहे गार्डन. काय रात्रीचं जर बघितलं तर खरोखर वाटेल ना की इथं लहान मुलांना खेळण्यासाठी आहे हे. तुम्ही म्हणता मोठे नका बोलत नाही, आजूबाजूला माणसं असतात ना. हे काय झोके लहान मुलांना खेळायला खरंच खूप चांगले आहे बरं. आणि वॉकिंग साठी पण खरंच खूप चांगलं आहे हे. बघितलं का? चला, आज आम्ही इकडे आलेलो आहोत दादा आणि मी व्हिडिओ शूट करायला, दाखवण्यासाठी. वाट आहे का तिकडं? इथूनच वाट काय वाटतं. थांबा, तुम्हाला काहीतरी मला दाखवायचंय. काऊ कसं बसलाय? कॅमेरा धुरकट झालंय, काही कळायला गेले. नकली प्राणी आहेत पण खूप छान आहेत. तिकडून असं जावं लागतंय. हे बघितलं काय? हे पण खूप छान आहे. हे झाडी अशी एकदम असा छानसा निसर्ग आणि छान व्हिडिओ येतात बरं इथं. मस्त मस्त. ते गार्डन कुणाला माहित आहे काय माहित नाही. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, जर आपल्याला कोण काही म्हणत असेल तर त्याचं टेन्शन घेत बसायचं नाही. आनंदाने जगायचं. माणसाचं आयुष्य खूप थोडं आहे, खूप थोडं आहे. त्यांना उत्तर देत बसायचं नाही.
असल्या निसर्गाचा आनंद घ्यायचा, बाहेर यायचं थोडस. जर आपल्याला खरंच मनातून जर कुणाविषयी वाईट विचार सुद्धा आणायचा नाही, कारण की आपल्यात आणि त्याच्यामध्ये काहीच फरक राहत नाही. तर मला असं व्हिडिओ शूट करायला खूप आवडतंय. म्हणताना हिला काही कामधंदा नाही का, मी कामाला जात नाही. काय आणलं कावनी? आणि माझ्या नवऱ्याची काही जबरदस्ती नाही की तू काम कर आणि आम्हाला कमवून खायला घाल. मी काही काम बिम केले, काम भरपूर, पण आता मी काम करत नाही. माझं कामच आहे फक्त मी व्हिडिओ बनवते. चला, अजून काय उत्तर द्यायचं तुम्हाला? हिरवं हिरवं वाटतं, एकदम छान. उंबराचं कवडाचं झाड आहे की. आपलं आपलं आयुष्य जगायला खूप आवडतं. असं निसर्ग. 40 वयापर्यंत खूप काम केलं. आता मला माझं आयुष्य जगायचंय, म्हणून मी म्हणते ना, नवरा कमवते त्याच्यात सुखी राहायचं. जाऊ दे, मरू द्या. तुम्हाला पुढच्या व्हिडिओनी दाखवते. आता मला मुलं पण म्हणतात, मम्मी टेन्शन घेत जाऊ नको बरं, असल तसं भागू, असल तसं खाऊ, असल तसं राहू. एकदा सोडून दोनदा माणूस मरता मरता वाचल्यावर जरा विचार करूनच राहतय ना. मरू दे तिकडं. काय कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग हे नक्की सांगा. आणि आपले दादासाहेब कुठे बसलेले आहेत काय माहिती. दादाकडे जायचं आज. काय एवढं ते नाही. हा, दिसला 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 दिसला, ते बघितलं का तिथं बसलाय. आणि किती हिरवगार आहे ना. खरं मला असलं नजारा लय आवडते. खूप हिरवं हिरवगार आहे, बघितलं का? खूप हिरवगार आहे, एकदम असं मस्त 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 आहे. आणि आपला दादा कुठं बसलाय, चला तुम्हाला दाखवते. मला बोलण्यासाठी, तर खरं तर मी बोलण्यासाठी आले बरं इकडं, की मला खूप काही बोलायचंय, खूप काही सांगायचंय. आणि बोलायला गेलं की विसरून जातंय. असं वाटतं काय आपण काय जगाला सांगावं, काय बोलावं. पण जग आपलंच असतं म्हणतात ना. मलाही असलं, मी तर म्हणन, मी जर कधी मेले तर मी माझ्या मुलांना सांगन की मला अशा डोंगराच्या ठिकाणी पुरा, मला जाळू नका. मला हिरवगार असा डोंगर खूप आवडतंय. कसं वाटतंय हे नजारा. आणि चला तुम्हाला दादा दाखवते. हो का, हो का, हो का, हो का, हो का, कसा बसलाय बघितलं का? दिसलं क्लिअर? खरंच मला जाळू नका म्हणन, मला अशा हिरव्या ठिकाणी आणून सोडा, मी मस्त राहीन. मला का म्हण की असे हिरवगार डोंगर बिंगर असं खूप आवडते. मी व्हिडिओ सध्या टीव्हीला जरी लावले ना, अशा डोंगराचे लावत असते, कारण की मला खूप आवडते. दादा, वरती जाऊन यायचं का आपण? जरा वल्ल झाल्यामुळे चिकचिक वाटायली काय की जरा, आहे ना? चप्पल चिटकतय खाली. नाही आता त्या म्हाताऱ्या माणसाचं तरी ऐक, आता केस कापून काढ. दादा थांब थांब, तुला काहीतरी तुम्हाला पुढच्या कॅमेरा. हे असलेलं खरं नशीबवाल्यालाच बघायला भेटते. आणि दादा तुला सांगू काय म्हणतात ना, मुंगसांनी तोंड दाखवलेलं चांगलं असतंय. कुठे? अरे इथं आजीबाबा तर असणारच, मला असं वाटायलंय. काय म्हणायचंय तुला? एक तरी असणार आहे ना. आणि ती भला मोठा असून ह्या अडचणीत अजून. स्वच्छता कोण करायला इतकं
आजूबाजूचं पण करायला तिकडचं, आणि तिकडचं काय एवढा संबंध येत नाही. हे बघ, हे बघ, पळाली 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 झाडावर. चला जातो मी न दादा, 5-10 मिनिटासाठी चालू होतो. होय दादा? दादानी थोडस मला एडिटिंग शिकवली आहे, इडी वाकडी. होय दादा? त्याच्यामध्येच आपला मामला खुश आहे. आम्ही शिकतो तीच. होय दादा? पाहुणा सासरा. हा हे जरा ए हाड 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 हाड. लाडानी नाही बाबा, टांगडी धरायचं. थांब थांब तिथंच. अरे पाळलेलं वेगळं असते रे, कोणीतरी आणलं होतं फिरायला. आणि ते जर चावलं असतं म्हणजे शेपटी हलवायला लागले लगेच. अरे ती कळतंय लाडाने आलंय, आपल्याला माहिती आपण कुत्रे सांभाळतात. जाऊ दे बाबा सोड. पण ओळखीचं नसलं धरलं तर काय करायचं? बाबळ आहे का तुला? काय करायचं झाडांबद्दल माहित नाही दादा. लोक मला आडाणी समजतील की रे. पोरग बघ, तुझा लाड माग यायला लागला. 25 रुपयाचे पेरू घ्यायचे का दादा? नको. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. असं पोरग सगळ्यांना देवानी देवा, भांडण करणार आई बरोबर. सगळ्यात जास्त भांडण ही करते माझ्यासोबत. बाय बस.